ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांची आज मातोश्री निवासस्थानी बैठक। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे खासदारांना करणार मार्गदर्शन। आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस। रोहित पवारांनी सरकारला दिला आज संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम। कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। मनोज जरांगे पाटील, हर्षवर्धन सपकाळ, राजू शेट्टी आंदोलनाला लावणार हजेरी। घाटकोपर दादर नंतर आता गिरगावातही पांढरी पट्टी। गिरगाव चौपाटी सुखसागर सोसायटी समोर पांढरी पट्टी। गिरगावकर संघटनेनं पांढऱ्या पट्ट्यावर मारला काळा स्प्रे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात कारवाई। कारवाईमध्ये 3,48,00,00,000चा अन्नसाठा जप्त। अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। मान्सून कोकणातच रेंगाळला। पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्यानं मुंबईत 15 जूनच्या आत पावसाची शक्यता नाही। मुंबईत तीव्र उष्णता आणि दमट वातावरण कायम। हिंगोलीमधील पहेनी गावाला वादळी वाऱ्याचा फटका। अनेक घरांवरील पत्रे उडाले। नागरिकांना पावसात जागून काढावी लागली रात्र, तर काही ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त। राज्यातील सर्वच धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव। सिंचनासाठी उपसाबंदी लागू। संभाव्य जलसंकटामुळे राज्य सरकारचा निर्णय। पावसाळ्यापूर्वी माथेरानच्या राणीला ब्रेक। 15 जून पासून नेरळ अमन लॉज मिनी ट्रेन बंद। 15 ऑक्टोबर पर्यंत फक्त माथेरान अमन लॉज शटल धावणार। वडाळा पूर्व परिसरामध्ये नालेसफाईसाठी बालमजूर। अल्पवयीन मुलं हाताने नालेसफाई करत असल्याचा व्हिडिओ समोर। बीएमसीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह। संबंधित विभागाकडून प्रकरणावर कोणतंही स्पष्टीकरण नाही। पिंपरीतील मोरवाडीच्या सोसायटीमध्ये 2 कुटुंबांमध्ये तुफान राडा। आई वडिलांसह 2 मुलींकडून शेजारच्या मुलाला बेदम मारहाण। मारहाणीच्या रागातून मुलानंही केला चाकू हल्ला। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, तर नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक। इराणसोबतच्या करारावर आज स्वाक्षरी होणार। ट्रम्प यांची सोशल मीडियावरून माहिती। स्वाक्षरी होताच हॉर्मुझ खुली होणार, ट्रम्प यांचा दावा। इराणकडून मात्र अद्याप अंतिम होकार बाकी। फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट निश्चित। G7 परिषदेमध्ये द्विपक्षीय चर्चेची शक्यता। जागतिक सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्यावर चर्चेची शक्यता। ब्राझीलमध्ये काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना। रोप जंपिंग दरम्यान सुरक्षा दोरी बांधायला विसरले। आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे 40 मीटर उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू। 6 जण ताब्यात।